नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर इथे माझी सकाळची सर्व कामे आवरली होती, स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे झालं होतं। तर आता मला जायचं होतं दळण आणायला। तर मग मी गेले दळण आणायला आणि लगेच दळण घेऊन आले। तर नंतर लगेच पाणी येणार होतं, तर पाण्याची वाट बघत बसले होते। तर 1 तास काही पाणी आलंच नाही, मग 4 वाजता पाणी आलं। तर त्यानंतर लगेच मग मी माठ घेतला आणि आतून स्वच्छ करून घेतला, बाहेरून घासून घेतला आणि मग हांडे वगैरे घासले आणि प्यायचं पाणी मग भरून ठेवलं सर्व। इतरांनी पण खराब झाली होती, तिला पण मला घासून घ्यायचं होतं। तर मग लगेच मी माठ भरून घेतला। माठ भरून झाल्यानंतर रांनी पण स्वच्छ घासून घेतली। 2-3 दिवसाच्या पावसामुळे रांनी खूप बाहेरून अशी खराब झाली होती, तिला आतून पण एकदम स्वच्छ करून घेतलं आणि मग रांनी तिथं तिच्या ठिकाणी मांडून दिली आणि ती नंतर मग मी भरून ठेवली। तर रांनी भरून झाल्यानंतर लगेच त्याच्यावरचं झाकण आणि त्याच्यावरती ठेवते ते पातेलं मी स्वच्छ घासून घेतलं आणि ते वरती स्वच्छ व्यवस्थित ठेवून दिलं। आणि मग त्यानंतर तोपर्यंत बघा, ही जखमी झालेली चिमणीचं पिल्लू होतं ना, तर हिला राशिका दूध पाजत होती। तर हे मस्त असं दूध पित होतं। याच्या मांडला थोडी जखम झाली होती, याला कावळ्याने पकडलं होतं सकाळी सकाळी। तर राशिकाचे पप्पांनी पार्किंगमधून याला घेऊन आले होते। तर दूध पिल्यानंतर बघा, ते असं मस्तपैकी इथं या घरातनं असं छानपैकी असं फिरत होतं, स्टूलवरून इकडं तिकडं उड्या मारत होतं। तर आता ते मस्त ओके झालं आहे। आता उद्या त्याला सोडून देणार आहे आम्ही। तर इथं राशिकाच्या पप्पांनी काळी मैना घेतली होती, मी आणि राशिका खात होते। तर बाय बाय सर्वांना।